नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. एकनाथ शिंदे एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत किंवा असू शकतात. कारण एक म्हणजे त्यांनी जे बिहाइंड द बॅक एजन्सी ज्या काम करतात त्याच्या एका मोठ्या व्यक्तीला, पॉलिटिकल कन्सल्टन्सीमधल्या, ते एक नामांकित नाव नाही परंतु खूप मोठं आहे, त्यांना दिलेलं कॉन्ट्रॅक्ट, त्यांना दिलेले काही प्रस्ताव जर आपण बघितले तर जी महाराष्ट्रातल्या जे काही स्वतंत्र मतदारसंघ आहेत, म्हणजे जे शिवसेना सोडून त्या जागी आणि शिवसेना जेथे म्हणजे ते UBT असेल, आधी जी मुख्य शिवसेना होती ती, आणि आता एकनाथ शिंदे यांची, तर या ठिकाणी चाचपणी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी एका कंपनीला हायर केलेलं आहे. ही तर झाली टेक्निकल बाजू. दुसरी बाजू याची राजकीयसुद्धा आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांचा जो असलेला एक करिश्मा आहे, त्यांचं जातीनं मराठा असणं आणि अजितदादा गेल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक ग्रामीण फेस, ग्रामीण चेहऱ्याची जी एक पोकळी स्पेस निर्माण झाली आहे, ती स्पेस व्यापण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रयत्न चालू केलेले आहेत. आणि ते काही असे उथळ प्रयत्न नाही आहेत, कारण एकनाथ शिंदे यांना राजकारणात यश मिळण्यासाठी थोडा वेळ जरी लागला असला, पण त्यांचं जे कार्यक्षेत्र होतं त्या कार्यक्षेत्रामध्ये ते एक आपण ज्याला म्हणतो एक दमदार, कणखर आणि एक असा नेता होता, इरिप्लेसेबल नेता होता. म्हणजे त्याचं स्पेस जरी छोटी असली तरी तिथं तो एक सर्वमान्य नेता होता. ताकद, मग त्यामध्ये साम दाम दंडभेद, पैसा वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये एकनाथ शिंदे वरचढ होते. तर हीच गोष्ट इथे सुद्धा लागू होती. त्यांच्याकडचा जो करिश्मा आहे, म्हणजे शब्द, स्पीच हे नाही म्हणत आहे मी, त्यांचं मराठा असणं, त्यांचं साधी राहणीमान, आणि जे लोकांना आपण ज्याला म्हणतो की एक ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या कृतीमध्ये जर तफावत असेल, तर ॲज अ लीडर म्हणून तुम्ही तुमचा जो मास ऑडियन्स आहे, जे लीडर, जे वोटर्स आहेत तुमचे, किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की सर्वसामान्य नागरिक आहेत, तुम्ही त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे जाऊ शकत नाही, एक लीडर म्हणून जाऊ शकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले प्रशासक आहेत, कर्तृत्ववान आहेत, किंवा चांगल्या वाईट गोष्टी त्यांच्याबद्दल असू शकतात, पण त्यांचा महाराष्ट्रामधला जो ॲक्सेप्टन्स आहे, तो ॲक्सेप्टन्स अजूनही हवा तसा नाही. खूप सारे प्रयत्न केले, परंतु कृतीमध्ये, राहणीमानामध्ये, शब्दामध्ये ते दिसून येत नाही. ते एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत नाही आहे. एकनाथ शिंदे हा एक तळागाळातला, म्हणजे फक्त काही इक्वेशन जुळवण्यासाठीच नाही आहे, जस्ट एक मॅनेजर म्हणूनच नाही. तर एकनाथ शिंदे जेव्हा बोलतात तेव्हा ग्राउंडवर असतात, तेव्हा त्यांची अपील होते, आणि एक नवीन मास लीडर, एक मराठा चेहरा महाराष्ट्रामध्ये तयार होतो आहे, किंवा झाला असता. जर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले असते तर ते भाजपने तेव्हाही होऊ दिलं नाही आहे, आणि आतासुद्धा भाजपचा हाच प्रयत्न आहे की एकनाथ शिंदे यांना जमेल त्या पद्धतीने अडवण्याचा, किंवा जिथे आहे तिथे थांबवण्याचा. पण एकनाथ शिंदे त्या मनस्थितीत नाही आहेत, तर ते त्यांचे राजकीय हातपाय पसरवण्याचा प्रयत्न करतात. मग त्यामध्ये एजन्सीची नेमणूक असेल, मतदारसंघाची चाचपणी असेल, स्वतः वाढवलेला जनसंपर्क असेल, आणि त्यांना निसर्गतः किंवा डिफॉल्ट मॅन्युफॅक्चर जे आपण ज्याला म्हणतो की त्यांच्याकडे असलेला करिश्मा, त्यांचं साधं राहणीमान, तर भलेही वास्तवात ते कसे राहत असतील तो वेगळा विषय आहे, पण जेव्हा व्हिज्युअल्स, जेव्हा दृश्यमानता आपण ज्याला म्हणतो की तुम्ही लोकांना कसं दाखवतात, कसं आहात, तर तिथे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा वरचढ ठरतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणामध्ये निर्माण झालेली पोकळी स्पेस, खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, तर यामध्ये जर आता एक कोणचा चेहरा दिसत असेल तर तो एकनाथ शिंदे आहे. एकनाथ शिंदे ही इज नॉट ग्रेट, म्हणजे आपण ते ग्रेट आहेत म्हणून त्यांचं ॲक्सेप्टन्स आहे यातला विषय नाही आहे, पण तसा नेता नाही आहे. त्यामुळे वासरत लंगडी गायशानी आपण जसं म्हणतो, त्यामुळे ती एकनाथ शिंदे यांची स्ट्रेंथ आहे किंवा असू शकते. धन्यवाद.